पुढची महत्त्वाची बातमी। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता ठाकरे बंधूंच्या युतीवर महत्त्वाचं भाष्य केलं आणि टीका सुद्धा केलेली आहे। त्यांनी या संदर्भात एक्सपोस्ट केलेली आहे। त्यांची एक्सपोस्ट नेमकी काय आहे आपण पाहूयात। राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी। आज म्हणे ठाकरे बंधूंची युती घोषित होणार आहे। आधीच सगळं जाहीर वाजवून घ्या। नंतर अचानक माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बंद खोलीत वचन दिलं होतं सांगून मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील ते देखील पळवतील। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। इथला काही मुस्लिमांना राष्ट्रवादीचा पुळका, राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत। अजित पवार रोज फडणवीस आणि मोदींच्या मागे आहे आणि इथले मुस्लिम राष्ट्रवादी मागे ही काय भूमिका? परभणीचे खासदार संजय जाधवांनी सवाल उपस्थित केलेला आहे। काही ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून काय उभं टाकले मुसलमान। आता तिकडे अजित दादा तिकडे रोज उठले की त्या देवेंद्र फडणवीसच्या मोदीच्या मागे आणि इथले मुसलमान त्याच्या मागे। ती काय भूमिका आहे? हे पुढे ते संग्राम जगताप रोज मुसलमानांच्या विरोधात बोलायले, ते पडळकर तिथं रोज मुसलमानांच्या विरोधात बोलायले, तरी इथल्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा पुळका यायला हिशोबाने। म्हणून माझ्या मुसलमान बांधवाला मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं। सगळ्यांना एकत्र घेऊन महायुती करा, एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले। शिवसैनिकांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात त्यांनी आदेश दिलेले आहेत। तर उल्हासनगरमध्ये त्यांनी महत्त्वाचे आदेश कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले। सगळ्यांना एकत्र घेऊन महायुती करा असे आदेश आता एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। इथं मला वाटतं आपली युती झालेली आहे ते कुठल्या ओके टीम ओमिकलानी साई पक्ष इथं युती झाली आहे। आता राहिला कोण? भाजप आरपीए। सगळ्यांना एकत्र घ्या, महायुती करा आणि महाविकास आघाडीचा भोपळा पण फोडून देऊ नका। महायुतीने लढा, कारण शेवटी महायुती लोकसभा महायुतीने आपण लढलो, विधानसभा महायुतीने लढलो, आता हे देखील महायुतीने आपण लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।